भाग 21. आर्यनने पत्र वाचायला सुरुवात केली. जर माझ्यावर काही संकट आलं तर माझ्या मुलांना माझ्या भावापासून दूर ठेवा. आर्यन थांबला. माझ्या भावापासून? वृद्ध हसला. हो, तुझ्या वडिलांना माझ्यावर संशय होता. आर्यनने पुढचं वाक्य वाचलं. पण माझा भाऊ खुनी नाही. खरा धोका आपल्या घरात आहे. सगळे शांत झाले. अर्जुनने डोळे खाली केले. आर्यन त्याच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे बाबा तुमच्यावर संशय घेत नव्हते? अर्जुन म्हणाला, नाही, ते माझ्यावर विश्वास ठेवत होते. वृद्ध म्हणाला, मग तू मला का शोधत होतास? अर्जुन उत्तर देणार इतक्यात जान्हवी पुढे आली. कारण तुमच्याकडे समीरच्या मृत्यूचा पुरावा आहे. वृद्धाच्या चेहरा गंभीर झाला. हो आहे. अन्वीने विचारलं, माझ्या बाबांच्या मृत्यूचा? तो म्हणाला, हो, आणि त्या पुराव्यात तुझ्या जन्माचंही सत्य आहे. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. मला आता काहीही लपवू नका. वृद्धाने तिच्याकडे पाहिलं. तुझ्या जन्माच्या दिवशी तुझ्या वडिलांनी तुला एका व्यक्तीपासून वाचवलं होतं. कोणापासून? माधवपासून. अन्वी दचकली. पण माधवला माझ्याबद्दल कसं माहिती होतं? वृद्ध म्हणाला, कारण तुझ्या जन्माची माहिती त्याला घरातूनच मिळाली होती. आर्यनने विचारलं, घरातून म्हणजे? वृद्ध म्हणाला, तुझ्या घरातील एका व्यक्तीने तुझ्या जन्माची माहिती माधवला दिली होती. अभय अचानक म्हणाला, कोण? वृद्धाने अभयकडे पाहिलं. हे तुला माहिती असायलाच हवं. अभयचा चेहरा बदलला. आर्यनने त्याचा हात धरला. अभय, तुला काही माहिती आहे का? अभय काही बोलला नाही. अन्वीने विचारलं, अभय खरं सांग. अभयने डोळे मिटले. हो. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. आर्यनचा आवाज थरथरला. काय माहिती आहे तुला? अभय म्हणाला, माधवला अन्वीच्या जन्माची माहिती माझ्याकडून मिळाली होती. अन्वी मागे सरकली. तू? अभयच्या डोळ्यात अश्रू आले. पण मी मुद्दाम केलं नाही. आर्यनने विचारलं, मग कसं? अभय म्हणाला, कारण त्यावेळी मला माहितीच नव्हतं की तो माणूस माधव आहे. तेवढ्यात विनायकचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. पलीकडून आवाज आला, तुम्ही सत्याच्या खूप जवळ आला आहात. आता पुढची चाल माझी. विनायकचा चेहरा पांढरा पडला. तू इथेच आहे? आर्यनने विचारलं, कोण? विनायकने मंदिराच्या बाहेर पाहिलं. दूर एक काळी गाडी उभी होती. गाडीच्या काचेतून कुणीतरी त्याच्याकडे पाहत होतं. विनायक म्हणाला, माधव? नाही, त्याच्यापेक्षाही मोठा खेळाडू. मंदिराबाहेर उभी असलेली काळी गाडी पाहून सगळे सावध झाले. आर्यनने अन्वीला आपल्या जवळ घेतलं. कोणीही बाहेर जाणार नाही. विनायक खिडकीतून गाडीकडे पाहत होता. तो इथपर्यंत पोहोचला म्हणजे आपली माहिती त्याला आधीपासूनच होती. अचानक गाडीचा दरवाजा उघडला. एक व्यक्ती खाली उतरली. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती व्यक्ती मंदिराच्या दिशेने चालू लागली. अर्जुन म्हणाला, सगळे मागे व्हा. दरवाजा उघडला आणि ती व्यक्ती आत आली. आर्यन तिला पाहून स्तब्ध झाला. तुम्ही? समोर उभा असलेला माणूस हसला. हो आर्यन, इतकी वर्ष तू मला शोधत होतास. अन्वीने विचारलं, हा कोण आहे? आर्यन काही बोलण्याआधीच अर्जुन म्हणाला, हा तुमच्या वडिलांचा जुना व्यावसायिक भागीदार आहे. तो माणूस हसला. फक्त भागीदार नाही, तुमच्या वडिलांच्या प्रत्येक गुप्त व्यवहाराची माहिती मला होती. आर्यनने विचारलं, मग माझ्या वडिलांचा खून कोणी केला? तो म्हणाला, तुझ्या वडिलांचा खून एका माणसाने केला नाही, त्यामागे अनेक लोक होते. जान्हवी पुढे आली. पण त्यांना आदेश कुणी दिला? तो माणूस तिच्याकडे पाहून म्हणाला, तुला अजूनही उत्तर माहिती नाही? जान्हवी शांत झाली. अन्वीने तिच्याकडे पाहिलं. आणि तुम्हाला काही माहिती आहे का? जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले. हो, पण मला भीती वाटत होती. आर्यन म्हणाला, आता भीतीला जागा नाही. जान्हवीने हळू आवाजात सांगितलं, तुझ्या वडिलांच्या मृत्यूच्या रात्री मी तिथे होतो. अन्वी दचकली. तुम्ही? हो, आणि मी एका व्यक्तीला तुझ्या वडिलांच्या गाडीसमोर उभं पाहिलं होतं. आर्यनने विचारलं,
कोण? जान्हवी म्हणाली, तुझा काका. वृद्ध काका पुढे आला. खोटं. जान्हवी म्हणाली, नाही, मी स्वतः पाहिलं. काका संतापला. तू मला दोष देऊ शकत नाहीस. आर्यनने काकाकडे पाहिलं. मग त्या रात्री तुम्ही कुठे होता? काका काहीच बोलला नाही. विनायकने फाईलमधून एक फोटो काढला. हा पुरावा आहे. फोटोमध्ये काका आर्यनच्या वडिलांच्या गाडीच्या जवळ उभा होता. आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. काका, हे तुम्ही आहात? काका शांत राहिला. अन्वीने विचारलं, मग तुम्ही खरंच? काका म्हणाला, मी तिथे होतो, पण मी त्यांचा खून केला नाही. आर्यनने रागाने विचारलं, मग काय केलं? काका म्हणाला, मी त्यांना सावध करण्यासाठी तिथे गेलो होतो. अर्जुन पुढे आला. हो, हे खरं आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. आर्यन म्हणाला, मग इतकी वर्ष तुम्ही हे का लपवलंत? अर्जुन म्हणाला, कारण त्या रात्री मी खरा खुनी पाहिला होता. कोण? अर्जुनने हळूहळू मागे वळून पाहिलं. त्याची नजर एका व्यक्तीवर थांबली. विनायक. विनायकचा चेहरा बदलला. आर्यन म्हणाला, विनायक? अर्जुन म्हणाला, हो. तुझ्या वडिलांच्या गाडीची ब्रेकची वायर कापणारा माणूस विनायक होता. विनायक मागे सरकला. खोटं आहे. अर्जुनने उत्तर दिलं, माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. विनायक अचानक मंदिराबाहेर धावला. आर्यन आणि अभय त्याच्या मागे धावले. पण बाहेर पोहोचेपर्यंत काळी गाडी निघून गेली होती. जमिनीवर मात्र एक फाईल पडली होती. आर्यनने ती उचलली. फाईलमध्ये एकच कागद होता. त्यावर लिहिलं होतं, विनायक फक्त प्यादा आहे. खरा सूत्रधार आर्यनच्या अगदी जवळ आहे. आर्यनने हळूहळू मागे वळून सगळ्यांकडे पाहिलं. अन्वी त्याच्या जवळ आली. आर्यन, आता कुणावर विश्वास ठेवायचा? आर्यनने तिचा हात धरला. तुझ्यावर. तेवढ्यात अन्वीच्या फोनवर मेसेज आला. तिने स्क्रीन पाहिली आणि तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आर्यनवरही पूर्ण विश्वास ठेवू नकोस. कारण त्या मेसेजसोबत एक फोटोही होता. त्या फोटोमध्ये आर्यन एका अनोळखी व्यक्तीसोबत गुप्तपणे भेटताना दिसत होता. अन्वीच्या फोनवर आलेला फोटो पाहून तिच्या मनात शंकेचं वादळ उठलं. फोटोमध्ये आर्यन एका अनोळखी व्यक्तीसोबत गुप्तपणे बोलताना दिसत होता. ती काही क्षण काहीच बोलली नाही. आर्यनने विचारलं, काय झालं? अन्वीने फोन त्याच्यासमोर ठेवला. हे काय आहे? आर्यनने फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा फोटो तुला कुणी पाठवला? अन्वी म्हणाली, ते हे महत्त्वाचं नाही. तू त्या व्यक्तीला कधी भेटलास? आर्यन काही क्षण शांत राहिला. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यापासून काही लपवत आहेस का? आर्यन तिच्याजवळ आला. अन्वी, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काहीही लपवत नाही. तेवढ्यात अभय पुढे आला. आर्यन, हा फोटो काल रात्रीचा आहे. आर्यन दचकला. काल रात्री? पण मी काल रात्री तुझ्यासोबत होतो. आर्यनने फोटो पुन्हा पाहिला. मग हा फोटो खोटा आहे. अर्जुनने फोन घेतला आणि फोटो नीट पाहिला. हा फोटो एडिट केलेला नाही, पण यातली जागा खरी आहे. आर्यनने फोटोतील पार्श्वभूमी पाहिली. ही जागा? अन्वीने विचारलं. कुठली? आर्यन म्हणाला, बाबांच्या जुन्या कारखान्याजवळची जागा. अभय म्हणाला, म्हणजे कुणीतरी तुला तिथे पाहिल्यासारखा फोटो तयार केला. आर्यनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. माझ्यासारखा दिसणारा कोण आहे का? अचानक अभय शांत झाला. आर्यनने विचारलं, काय झालं? अभय म्हणाला, आपण लहान असताना बाबांनी एका व्यक्तीबद्दल सांगितलं होतं. आर्यनने विचारलं, कोण? अभय म्हणाला, तुझ्यासारखा दिसणारा मुलगा. अन्वी दचकली. आर्यनसारखा? अभयने मान हलवली. हो, पण त्याचं नाव कधी सांगितलं नाही. जान्हवीने हे ऐकताच चेहरा झाकला. अन्वीने विचारलं, आई, तुला याबद्दल माहिती आहे? जान्हवी म्हणाली, हो. आर्यनने विचारलं, मग तो कोण आहे? जान्हवीने उत्तर दिलं, तो तुझा जुळा भाऊ नाही. तो तुझ्या वडिलांचा गुप्त वारस आहे. आर्यन स्तब्ध झाला. मग माझ्या वडिलांनी त्याला कुठे लपवलं? जान्हवी म्हणाली, एका अनाथ आश्रमात.
अभयने विचारलं, मग त्याचं नाव का? जान्हवीने हळू आवाजात सांगितलं, आदित्य. अन्वीने फोटो पाहून पुन्हा पाहिलं. म्हणजे फोटोमध्ये आर्यन नसून आदित्य असू शकतो. अर्जुन म्हणाला, हो, आणि जर आदित्यला तुमच्या कुटुंबाची माहिती असेल तर तोच या सगळ्याच्या कटामागचा महत्त्वाचा दुवा असू शकतो. तेवढ्यात आर्यनच्या फोनवर मेसेज आला, आदित्यला शोधायचं असेल तर जुन्या रेल्वे स्टेशनवर ये, एकटाच. आर्यनने फोटो खिशात ठेवला. अन्वी म्हणाली, मीही येणार. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. नाही, यावेळी मी एकट्याने जावं लागेल. अन्वी म्हणाली, तू एकटा गेलास तर मी इथे शांत बसणार नाही. आर्यन हलकं हसला. म्हणूनच मला तुझ्यावर प्रेम आहे. अन्वीने त्याचा हात पकडला. मग मला सोबत घे. आर्यनने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. दोघे रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाले. स्टेशन पूर्णपणे ओसाड होतं. अचानक मागून आवाज आला, आर्यन. तो वळला. समोर एक तरुण उभा होता. तो अगदी आर्यनसारखा दिसत होता. अन्वीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा तो तरुण हसला. हो, मी आदित्य. आर्यन काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. आदित्य पुढे आला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांनी माझ्यापासून सगळं लपवलं, पण माझ्याकडे त्यांच्या मृत्यूचा शेवटचा पुरावा आहे. आर्यनने विचारलं, कसला पुरावा? आदित्यने एक पेनड्राईव्ह त्याच्या हातात ठेवला. यात त्या रात्रीचं पूर्ण रेकॉर्डिंग आहे. अन्वीने विचारलं, मग ते आम्हाला आधी का दिलं नाहीस? आदित्यच्या चेहऱ्यावर गूढ हास्य उमटलं. कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये तुमच्या दोघांबद्दलही एक भयंकर सत्य आहे. आर्यन दचकला. कसलं सत्य? आदित्य म्हणाला, तुमची प्रेम कहाणी जशी तुम्हाला वाटते तशी ती अजिबात नाही. अन्वीने आर्यनकडे पाहिलं. आदित्यने पेनड्राईव्हकडे बोट दाखवलं. म्हटलं, हे सुरू केलं की तुम्हाला कळेल. तुमची पहिली भेट योगायोग नव्हती. आर्यन आणि अन्वी एकमेकांकडे पाहत राहिले. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.